स्वामीजींचे परमभक्त जयसिंगपूर येथील वसंत चव्हाण महाराजांचा फोन आला. म्हणाले, दादा, आजच्या रविवारी आमच्याकडे उपस्थित होणाऱ्या सगळ्या साधक मंडळींना मार्गदर्शनासाठी म्हणून तुम्ही सगुण आणि निर्गुण भक्ती उपासना याविषयी काही मार्गदर्शनपर माहिती पाठवली आहे. मात्र आमच्या सदस्यांसाठी ध्यान ह्या विषयाबद्दल एक 10 मिनिट काहीतरी बोला. मी त्यांना म्हटलं, अहो 49 मिनिटाचा तो ऑडिओ रेकॉर्ड झालाय आणि तो मी तुम्हाला पाठवलाय. त्या व्यतिरिक्त आणखीन 10 मिनिट ऐकण्यासाठी सदस्य उपलब्ध असतील तर काहीच हरकत नाही. कारण ध्यान हा विषय जाणून घेण्याच्या दृष्टीनं, करण्याच्या दृष्टीनं आणि त्याविषयीच्या अडी अडचणी आणि मार्गदर्शन करण्याबाबत स्वामीजींच्या बरोबर मलाही अतिशय आनंद आहे. गेल्या काही वर्षापासून स्वामीजी जयसिंगपूरला येतात. सर्व भक्त मंडळींची गाठभेट होते, गप्पा चर्चा होतात. मात्र ध्यान प्रयोग आणि ध्यान साधना याविषयी विशेषत्वानं तिथे चर्चा होऊ शकते. स्वामीजींच्या अंतस्थ असलेली जी जाणीव असते ती असते, ते सजगतेनं स्वामीजी समवेत घेऊन जात असतात. पण त्याविषयीचं प्राथमिक बीजारोपण आणि त्याविषयीची प्रेरणा मात्र स्वामीजींच्या करुणेमधून सतत प्रवाहित होत असते. आणि असा तो जयसिंगपूर वासियांसाठी ध्यान ह्या विषयातल्या अधिक सखोलतेमध्ये जाण्याच्या दृष्टीने वातावरण निर्माण झालंय आणि त्या निमित्ताने 10 मिनिटं बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. त्यासाठी मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. तसं पाहता ध्यान हा विषय काहीतरी वेगळं शिकायचं आहे, करायचं आहे, अशा दृष्टीने त्याची सुरुवात होते. आणि मग ध्यान साधना विषयीचा प्रयोग काहीतरी करायचं म्हणजे ध्यान ही गोष्ट ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये प्रवेशित होते त्यावेळेला हे लक्षात येतं, कारण ही तर गोष्ट आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करतो. दत्त महाराजांच्या स्वरूपाचं दर्शन घेताना त्याचंच तर ध्यान आहे. आपल्या जीवनातल्या साऱ्या काही गोष्टी कृती स्वरूपात करताना त्यातही ध्यान आहे. मग हे असं प्रयोगपूर्वक केलेलं ध्यान म्हणजे काय आहे? तर खरं तर आपण जे काही करत आहोत ते अतिशय लक्षपूर्वक, समग्रतेनं आणि जागरूकतेनं करणं. आपल्या प्रत्येक कृतीकडे, आपल्या हालचालीकडे आणि सर्वाधिक लक्ष स्वतःकडे देण्याची कृती म्हणजे ध्यान. ध्यान ही आत पाहण्याची कला आहे. जसं आपण भगवंताची पूजा करताना
आपल्या देवघरामधल्या प्रत्येक गोष्टी, जाळ्या जळमट, स्वच्छता धुराळा, या सगळ्या गोष्टी स्वच्छ करतो. देवघर लख्ख करतो. आत मांडलेल्या देवांची पूजा करतो. धूप दीप नैवेद्य साऱ्या गोष्टी तिथे मांडतो. हे किती काळजीपूर्वक करतो. तेच ध्यान. जी कृती सजगतेनं जाणीवपूर्वक आहे, या जाणीवेमध्ये उपलब्ध राहून, उपस्थित राहून केलेली असते, ते ध्यानच असते. पण अशा प्रकारे ते तर आम्ही करतोच, मग वेगळं ध्यान करण्याची गरज काय, असाही विचार मनात येऊ शकेल. पण जेव्हाही आपण ध्यान म्हणून काहीतरी करणं सुरू करतो, त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं, आणि ही अतिशय सूक्ष्म आणि सूक्ष्मतम गोष्ट आहे. कारण जेव्हा म्हणून आपण आपल्या अंतरंगामध्ये आत डोकावून पाहतो, संपूर्ण लक्ष आपण आत वळवतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अतिशय गतीने चालणारी ही अंतरंगातली जी व्यवस्था आहे, जी वर्दळ आहे, विचारांची, भावभावनांची, इच्छा आकांक्षा, मनावरचा ताण तणाव, दडपण, काही गोष्टी आहेत ज्या आपल्या एक एक हालचालीला, कृतीला, कारवाईला कारणीभूत ठरतात. ध्यान करणे ही गोष्ट ह्या सगळ्या व्यापातून तुम्हाला मुक्त करून एक नवी दृष्टी प्रदान करते. तुम्ही समोरच्या व्यक्तीला, त्याच्या विचारांना, भावनांना पूर्वग्रह आणि पूर्वानुभव बाजूला ठेवून नव्यानं ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी उपलब्ध असतं. आणि मग अशा प्रकारे ध्यान तुम्हाला तुमच्या वास्तविक जीवनाला रोज, प्रत्येक क्षणाला नवेपणाची दृष्टी प्रदान करते. जुने अनुभव, जुन्या गोष्टी, बऱ्या वाईट, मनाला क्लेश दिलेल्या, त्रास ताण दिलेल्या, किंवा खूप काही छान असे अनुभव, पण हे पक्क ठाऊक आहे की हे भूतकाळातले आहेत. तो अनुभव आता नाही. अशा प्रकारे ध्यान आपल्याला भूतकाळात घडून गेलेल्या घटना, गोष्टी, विषय, विचार, अनुभव यापासून मुक्त कर. ते चांगले वाईट हे बाजूला ठेवा, ओझं आहे. आध्यात्मिक जगतात, धार्मिक क्षेत्रात घडलेल्या अनुभव, असा अनुभव घडला होता आहे काय आता सांगण्यासाठी भूतकाळातला अनुभव हा मी इथे उपलब्ध करत आहे, याची जाणीव असणं म्हणजे ध्यान आहे. आणि अशा प्रकारे ध्यान आपल्याच जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला नवेपणानं जगण्याची दृष्टी प्रदान करतं. आणि अशी ही वर्तमानात जगण्याची कला ज्या वेळेला आपल्यामध्ये विकसित होते, तेव्हा एक एक क्षण आपल्यासाठी उत्सवपूर्ण जगण्याचा योग आपल्या आयुष्यात पडतो. आपल्या जीवनात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची मुळं तिथं छाटली जातात, दुःखाची कारणं वगळली जातात, सुखासाठीची धावपळ थांबते, आणि आहे या क्षणात जीवन जसं आहे तसं जगण्याची एक उमेद आणि प्रेरणा ध्यान बनतं. आणि म्हणून मी तुम्हा सर्व साधक मंडळींना
खात्रीलायकरित्या सांगतो की जर तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात असाल, नामस्मरण, जप, साधना सारं काही केलं असेल, तर ध्यान ही प्रक्रिया मात्र ह्या साऱ्यावरती अखेरचा मुलामा आहे. मग तुमच्या जीवन विकासासाठी, तुमच्या स्वास्थ्य पूर्णतेसाठी, तुमच्या स्वस्थ शरीरासाठी, स्वस्थ मनासाठी, आनंदी जीवनासाठी आणि जर हवा असेल तर परमेश्वर परिपूर्ण, जर जाणायचं असेल तर सत्य वास्तविक, आणि जर हवा असेल तर साक्षात्कार, तो तर ह्या क्षणातच आहे, सहज आहे, सरळ आहे. तो आपल्या सर्वांना मिळावा. यासाठी म्हणून या गप्पा चर्चांमधून प्रेरणा घ्या. प्रसंगी आपण पुन्हा पुन्हा बोलत राहूया. दादांनी तर मला निमंत्रित केलंय की हिमालयाची सफर तुम्ही करून आलात की तुम्हाला जयसिंगपूरला यायचंय आमच्याशी गप्पा मारायसाठी. आम्हाला आता त्या मूळ गोष्टीत रस आहे. आणि ही किती आनंदाची गोष्ट आहे की स्वामीजींच्या मूलभूत प्रेरणा साकार होण्याच्या दृष्टीनं तुम्ही सारेजण मनपूर्वक तयार झालात. तर त्याकरिता पुन्हा पुन्हा येत राहील. एकासाठी ध्यान साधनेच्या माध्यमातून प्राप्त होणारा आनंद, स्वास्थ्य अनुभवाला येईल याची मी हमी देतो. आणि आज या निमित्ताने मला ऐकण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.